नमस्कार, तुम्हाला मी आज खिमा पावची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: पाव किलो खिमा, चिकन मसाला, 1 वाटी टोमॅटो घेतलाय, 1 वाटी कांदा घेतलाय, थोडी कोथिंबीर घेतली, अर्धी वाटी ओला मटार घेतलाय आणि 2-3 चमचे अद्रक, लसूण, कोथिंबीर, पुदिन्याची पेस्ट घेतले। आता आपण हे सर्व ह्याच्यामध्ये टाकून मॅरिनेट करून ठेवूया। चिकन मसाला 1 चम्मच टाकलाय, अद्रक लसूणची पेस्ट 1 चम्मच टाकते, कोथिंबीर टाकते थोडी आणि हे आता मॅरिनेट करून आपण साईडला ठेवूया 10 मिनिटांसाठी। आता आपण खिमा बनवूया। पॅन ठेवलाय गरम करायला, झालाय। 1.5 चमचा तेल टाकूया। तेल गरम झाले की कांदा टाकूया आपण। कांदा चांगला भाजला तेलामध्ये, लाल होईपर्यंत थोडं भाजून घ्यायचं कांदा। टोमॅटो टाकूया। गॅस फास्टच ठेवायचं। कांदा टोमॅटो चांगला लाल होईपर्यंत थोडंसं भाजायचं। त्यातलं टोमॅटो जरा कच्चा पण जायला पाहिजे। वाटाणे टाकूया। बघा कांदा आणि टोमॅटो चांगला नरम झाले। आता आपण मसाले टाकून घेऊया। तिखट मसाला 2 चमचे टाकले, जास्त नाही टाकत कारण अद्रक लसूणची मिरचीची पेस्ट आहे। 1 चमचा हळद, गरम मसाला 1 चमचा, धना पावडर 1 चमचा, चांगला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व मसाले। हा खिमा टाकायचा। त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही, वाफेवरतीच हा खिमा शिजवायचा। पाणी अजिबात टाकायचं नाही। सर्व मसाले आणि खिमा चांगला व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं। बघू शकता तुम्ही व्यवस्थित सर्व मिक्स झालंय। मीठ आता अगोदर टाकायचं नाही, मीठ नंतर टाकायचं। जरा वाफेवरती चांगलं शिजून द्यायचं, याला झाकण ठेवायचं। आता झाकण ठेवून कमी गॅसवर चांगलं वाफेवरती शिजवून घ्यायचं। बघू शकता आपला खिमा तयार आहे। पाणी अजिबात टाकलेलं नाही खिम्यामध्ये, वाफेवरती हा एकदम वाफेवरती शिजवून घेतलेला आहे। आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया। मीठ टाकले चवीनुसार। आता व्यवस्थित मिक्स करून छान झालं एकदम। पाणी अजिबात टाकलेलं नाही याच्यामध्ये आणि आपण थोडा वेळ 1 मिनिट झाकण ठेवून गॅस बंद करूया। आपला खिमा पाव तयार आहे, तुम्ही बघू शकता।